दोन्ही पवारांना एकत्र आणण्यासाठी आशाताईंकडे तोडगा असेल तर सांगावा असं राऊतांनी म्हटलंय। अजित पवार आमच्या सोबत होते, अटक आणि कारवाईला घाबरून ही लोक तिकडे गेलीयत असं संजय राऊतांनी म्हटलंय। दोन्ही ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे, दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे। हे फंडे खूप आहेत। मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील, हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृत्तींच्या बाजूने आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे। अजित पवार आमच्या बरोबरच होते ना। आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं की आधी काय तुम्ही जा, कोणाबरोबर फडणवीसांबरोबर जा। हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेले। त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्यांनी सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत, अटकेच्या भीतीनं जात आहेत, कारवाईच्या भीतीनं जात आहेत, बाकी काही नाही, विचार काही नाही याच्यामध्ये। भीती संपली का परत येतील। ज्या क्षणी फडणवीसांचं राज्य जाईल, मोदींचं राज्य जाईल, तेव्हा त्यांची भीती संपेल। हिमतीने उभं राहणारी पिढी आपण उभी केली पाहिजे। या कारवायांना न घाबरणारी, खोट्या कारवायांना न घाबरणारी, मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी, महाराष्ट्रातील कारस्थानांना न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभी करू शकू त्या दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल।